तर आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील। भाजपच्या संघटन पर्व कार्यशाळेत रावसाहेब दानवेंनी हे वक्तव्य केल्याची सूत्रांची माहिती आहे। रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यावर राऊतांनी जोरदार टीका केली आहे। तर आपली पार्टी सध्या इतकी मोठी आहे की आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील, असं रावसाहेब दानवेंचं वक्तव्य असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा भावना व्यक्त करत असतानाच त्यामध्ये कुठल्याही पद्धतीची अवमानकारक काही टिप्पणी होणार नाही याची दक्षता राजकीय नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे। मग थुंका ना, तुम्ही थुंका, तुमच्यावर पण जनता तुम्ही पराभूत झाला ते लक्षात ठेवा। जनता तुमच्यावर थुंकली आणि त्या थुंकीतच तुमचा पराभव झाला आणि वाहून गेला। मग अजित पवारजी असतील, अशोकराव चव्हाण असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ असतील, एकनाथ शिंदे असतील, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः नरेंद्र मोदींनी केले होते, मग थुंकलेलं चाटताय कशाला? मग थुंकलेलं चाटण्याची ही परंपरा काय तुम्ही नवीन आणलीत? काय यांचं ऐकताय तुम्ही? बदमाश लोक आहेत ते। सत्तेची आलेली मस्ती आहे रावसाहेब दानवेंना। इकडे रावसाहेब दानवे असं म्हणतायत, तिकडे नितेश राणे एक छदाम सुद्धा पैसा मी विरोधी पक्षाच्या किंवा उबाटाच्या ग्रामपंचायतीला देणार नाही। ही सत्तेची मस्ती जी चढलेली आहे ना, ही मस्ती मतदारांना चांगली लक्षात येते आणि भविष्यामध्ये ही मस्ती मतदार उतरवतील याच्याबद्दल मला खात्री